लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच आहेत। दोन नव्या प्रांतांची घोषणा करताना लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला गेलाय। चीनच्या कुरापतीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा सुनावलेलं आहे। चीनच्या होटनमधील दोन प्रांतांच्या नकाशावरून वादाला आता तोंड फुटलंय। चीनचा बेकायदा कब्जा कधीही मान्य केला जाणार नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलेलं आहे। चीनच्या होटन प्रदेशामध्ये दोन नव्या प्रांतांची घोषणा करण्यात आली आहे। चीनच्या कुरापती सुरूच आहेत आणि आता भारताने सुद्धा सुनावलेलं आहे। नव्या प्रांताच्या नकाशामध्ये चीनने लडाखचा काही भाग दाखवलाय। चीनच्या कृतीचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध करण्यात आलाय। चीनची विस्तारवादी भूमिका चुकीची आहे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची ही प्रतिक्रिया आहे। बेकायदा जबरदस्तीने कब्जा करण्याच्या पद्धतीला वैधता मिळणार नाही, असं जयस्वाल यांनी ठणकावून सांगितलंय। भारतीय भूभागावरील चीनचा बेकायदा ताबा भारताने कधीही स्वीकारलेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही मुत्सद्दी माध्यमांद्वारे चीनकडे गंभीर निषेध नोंदवलेला आहे, असं जयस्वाल यांच्याकडून सांगण्यात आलंय। भारतीय भूभागावर चीनचा बेकायदा कब्जा कधीही मान्य केला जाणार नाही, असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे।